पप्पाने जावा खावाळलं तेव्हा जेवायला ना. शाळेत आल्याला तास झालं. ज्ञानेश्वरी जेवून गेली. पप्पाने कसलं काय काय करायचं चालवलंय नियोजन आणि तू बसला इथं. त्यांनी आधी फोन कुठे बघितला, आधी निमा अर्धा फोन बघितला. खायचा आहे का बटाटा? खायचंय त्याला पातळ. भाकर दिवशी भाकर खायची हो की चपाती. हा सगळ्यांचं असं जेवायचं चाललंय. काय काय मेनू तुम्हाला जेवायला? बर खा. आणूचं कसं असतं माहितीये का, लय चोकणार काम असतं. दही चकुल्या नाहीत खायचं आता तिला. काय सांगा तिला फक्त दही खायचंय. दही काय चाललंय आता तुम्हाला कळलं नाही. लोणचं चपाती. लोणचं देऊ का दादा तुला? नको या लोणच्याचं मावशीने लोणचं का लावलं भाजीत? कुठलं कोणतं लोणचं? ओके ही लोणचं घेतलंय. लय मेनू आहेत आज. दही ह्याच्या चकुल्याचं, वांग मोकळं, भाजी, चपाती, अश्विनीने केलता बटाटा आणि बाजरीच्या भाकरी. काढून घे मला. काय झाले, दुपारी 3 वाजल्यात आणि मी चालली बाजार आणायला. लाकडीला बाजार आणायला चालू होतो तर अश्विनीला म्हटलं चल तुला यायचंय का बाजार आणायला? तर म्हणली यायचंय. मग आता आम्ही दोघी लाकडीला चाललोय मॉलला. बाजार एकदाच महिन्याचा घेऊन यायला. दळण दळून आणलं पण त्याचा काय एवढं राहिला काढायचा, गव्हाचं बाजरीचं. आणि आता तिकडून येऊन नंतर रानात जाणार आहे. का तर रानात गुरांचं खायला आणि हे काढायचंय सरपानाचं वजन. बापूंचा मस्त फोन येतोय पण किराणा संपलाय बा गावातला, घरातला वाईस. तर म्हणलं यावं घेऊन चला. आत्या ही सगळी घरीच येतं. ज्ञानूला विचार, ज्ञानूला विचारते आधी. शटिंग ह्याच्यातून जायचंय आणि मग ही करायचंय. चला आलोय बाजार नेला आणि बाजार पण खरेदी केलाय. काय ना काय ना धना पावडर ही काकींच्यात आणली होती पण संपली. आता नेती. होय काय हुडकताय? अहो मी काय सांगू, मला काहीतरी घावलं नाही. मी ती हुडकते. काय 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 बरं? हा बगर नाही ना, आमच्या आत्याला खिचडी आवडत नाही खायला. शाबूज न्यावं लागणार अर्धा किलो. तर असं सगळं केलेलं आहे, भरलेलं आहे. काय काय बरंच काय काय. बिस्किट ही घेतलीत पोरांना. तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेरा दाखवतो थोडंसं. चांगली पिशवी दळणाला होती ना परत. हो चांगली आहे पिशवी. हा चांगलं आहे बरं का. काहीतरी गिफ्ट पण पाहिजे खरं एवढ्या बाजाराव. काहीतरी स्पेशल गार. आणि तुम्हाला लिहून काय करू आमच्यात? आता माझी भाजी कोथमीर संपली या. 6:30 वाजल्यात. आमच्या इकडं आबाळ चालले. कुठं कुठं आबाळ आलंय सांगा बरं. आणि वारं पण सुटले. बघा येईन का पाऊस? खरं का? पाऊस महादेवाचं तळ भरा येतो. पण आपल्याला कुठलं तिकडे महादेवाकडे पडन. मग आपली जर श्रद्धा असली तर आपल्याकडे येईल. आपल्याकडे काय पावसावर श्राद्ध असते वय? तसं नाही, मग? आपल्या मनाने असल्यावर यावं वाटलं तर येईल. तुमचं नाही राहणार काय बाकीच्यांच्या बागांचं कसं? नाही बागाचं ह्याचं समजच बघित बसल्यावर त्यांनी पडूच नाही होई. म्हणजे कसं बोलते ती बाबा काय आता ह्यात काय बोलायचंय? ही तू वस्तीहून येडा देऊन 5-6 घरांना किती आहे ती अशी? आहे 2-4 घर. होय ही तू जाऊन चहा बी पिऊन ये त्यांच्या घरनं. आता चहाने दमून जाईल. भाकरी काय करूच नको. नाही करणार की मग. हा जीवन येतो आम्ही पदशीर. बर बर इथं जीवन वस्तीहून वस्तीहून जेवून येता होय. लय दिवसात चालू. मग काय वस्ती जेवाय करायच्यात काय? लय दिवसात चाललाय. आता ती इथं ठेवली. आहो ती खराब पिशवी बापू. खरंच आबाळ आले. गुरांना खाया टाकाय जायचंय मला. वराटते तो केवढ्या. हा 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 या नका येऊ. तुम्ही जेवून आले आम्हाला स्वयंपाक करावं लागेलच की. आम्ही काय तसंच राहू गेल. खरंच आबाळ आले.
मी गेली बाजार ही घेऊन आले, बाजार भरून ठेवला तुम्ही तर बघितले. आणि इतका आबाळ आले. आता स्वयंपाकाचं बघती. आता चहा केला होता ह्यांना, आता गेल्या त्या रानात. त्यांनी एक गुरांना वजं काढून दिलं आणि सरपणाचं पण वजं आणलं. आणि मी जायची होती तर काय झालं, कुटी परत बंद पडली. शोरूमला 2-3 दिवस लावली होती, आणखी झालं सरपण पण घेऊन आल्यात, परत बंद पडली. मग ती काय झालं, घरी बोलवली आणि त्यांना घेऊन लावली. पोरांची मग शाळा बुडती, पण काय ती स्कूटी पिकअपच घ्यायना, विचच्या पुढं चाला नाही, चालली तरी मध्येच बंद पडते. लाकडीला गेलो बाजारा नाही, पण लय अपदा. तर मग ते राग त्यांना फोन करून त्यांना इथं बोलवलं. ते म्हटलं घेऊन जावा आणि नीट झाल्यावर ते हे करा. गुरांना एकदा खाया टाकते, मग भांडी असते. भाजी काहीतरी शिजायला घालते. आता सकाळी केलं तर वांग मोकळं, रात्री केलं तर शेवग्याची शेंग, सकाळी केलं तर काल बटाटा. मग आता असं नियोजन चाललंय, मस्तपैकी हुलगं छान असं भाजून घ्यावं होतं. इथं मला जर आलाय हो, कसलं नाक लाल झालंय, नाकाला आलाय. ते पण त्याला कुठं घावलाच नाही जागा, इथं जर आलाय. तर मस्तपैकी हुलगं भाजून आमटी करते. आता कुकरला शिजावती, भाजती आणि छान अशी आमटी करते. तर त्याला हुलग्याचं कडाण करूया. आणि वारं हो का, खरंच आबाळ आलं या. हो, इकडं कसलं दिसतंय बघा. पावसाळ्यात कसं वातावरण होतं आणि उन्हाळ्यात बघा सगळं हिरवगार. गिनीगोळाला पाणी कमी पडले, आता गिनीगोळ लागला जळायला. आता गिनीगोळाला पाणी द्यावं का झाडांना द्यावं अशी पंचायत झाली आमची. तर पण आता गिनीगोळ तरी कापून आणून हे होईल, पण झाडांचं काय करायचं. झाडांना पाणी द्यावंच लागते. अजून देवाची वात उदबत्ती लावायची, दिवस मावताना रोज लावावं लागते. सगळ्यात लावतात तसं मी पण लावते. असो, चला गुरांना खायला टाकते आणि स्वयंपाकाचं बघते. शेंगदाणे भाजले, हुलगं मस्तपैकी भाजून घेतलेत. आता पोहत्यात, अजून कडे गरम होते म्हणून शेंगदाणे टाकले. तिकडे पाणी उकळले, आता शिजवून घेते, मग फोडणीला टाकते. काय भाजल्या मस्त वास येते. गॅस शिजावला, कडे इतकी तापली की शेंगदाणं तरी वास जाळायला लागला. कागद बघा, प्लॅस्टिकच्या कागदाने चूल कसली फास्ट पेटते लगेच. सगळी कागद गोळा करून ठेवावं लागते ती मला चूल पेटवायसाठी. सगळं साहित्य घेतलंय आता. आणि तो का तिकडं हुलगं पण शिजलं. थोडी कोथिंबीर आणि लसूण टेचून घेते म्हणजे फोडणीला टाकायला. मला वाटतं कांदा एक चिरावा, कांदा पण भारी लागतो खायला, म्हणजे टाकायला. हुलगा मटकीला कांदा टाकल्यावर छान लागतो. कसं काय मस्त चूल पेटली लगेच, एका सेकंदात तर चूल पेटते. सगळा राडा आत्यांनी येताना रानातून लसूण आणि कांदा आणल्यात. आमच्यात लसणात होतं. आता लसूण पण काढायला आलाय. कुरड्या ठेवल्यात गोळा करून, अजून भरायच्यात. दळून आणलेली हो का अशीच ठेवली ती आता सगळी नीट करावं लागते ना. चला आता भाजी फोडणीला टाकते. हो का जा पटापटाच लागला. फोडणी मस्त बसली. आता ह्याच्यात फुलगं वतते. असं सगळं वाटायचं बरं का, शिजलेलं हुलगं. नाही तर तुम्ही म्हणता थोडासा चारका दिला, वाता सगळं. पाणी ओतून नाही व द्यायचं शिजवलेलं, कारण का आपण त्याचा अर्क सगळा निघून जातो ना हुलग्याचा, त्याच्यामुळं. तर का असं छान भाजी झालेली आहे. आता धार काढायला जाते मी. धार काढ तर मस्त कडल बाया पडली होती, पिठात लागलं होतं आडवं. बाहेर पार हो का मस्त अंधार पडलाय, असा वारं गार हवा सुटली. आभाळ कसलं आले वरती. सगळी झाडं हलतात. कुत्री झोपल्यात. काय झाले सांगू, काल काय झालं, कुत्री ते 4 चाकी गाडी त्यांची चालली होती, ती बसलेली त्यांना दिसलीच नाही. ज्ञानूला दोघाला थोडं तिच्या पायाला धक्का लागला व काय करायचं हो का. कालच्या धरणं एका जाग्यावर बसू नये, लय दुखतोय का.
सुजले हो हो का. त्यांना म्हणलं डॉक्टरकडे न्या किंवा डॉक्टर बोलाव. पाय उचला ना ग. आता काय करू ग बाई तुझ्या पायाला. तरी हो हळदी टाकली हो का लाल झाले. काय करू. चल पाय उचल की थोडा आणि चल भाकरी खायला उठ. चल. काय काय करू. काय करू बरं हिला आता. हे तर कुत्र्यांचं डॉक्टर पण नाही जवळ. चल ये तुला चाला येते का बरोबर. चल चल की. ती तुम्हाला म्हणलं होतं की व तिला भाकरी टाकते व तेव्हा का ती रक्त सांगायला लई झालं या. म्हणलं होतं दिला एखाद्याने इंजेक्शन असलं तर ती थनू कमी येईन व तिचा. हो का बघा बरी कसं ही नाही तर कामट्या लावून ही तरी करा की त्याला. तीच की तुमच्या हाताने तिला वाईस थोडं. हा ओढू नका व दुखते. हिजच काय मध्ये काय जाऊन तिला लागले आणि हिजच होक. तिला वाटतंय मला कोणी गोंजराना आणि तिलाच गोंजारते ती. येईन पण ती थोडं कामट्या लावून हो की सगळीच आली जवळ. तिला लागले आणि हिचीच मिठी. तिला वाटतंय मला कुणी घ्यायना जवळ. ये चल भाकरी खाय. चल 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 ये 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 तुला भाकरी टाकते. चल हो खिजी मिठी. तुला नाही टाकायची का बस तू. हा गा उड्या मारून कुठं काय करण. चला असू द्या तर बाय सगळ्यांना. गुड हा नाही ती थोडं हे केलं तर मग चालायला लागेल ना हो. पाय हे होईल म्हणून म्हणलं की तो डॉक्टर असला कोणा एखादं इंजेक्शन तिला दिलं तर तेवढं असतील की कुत्र्याच डॉक्टर देईल की त्या भाऊजींलाच वितरण बघायचं. बाय सगळ्यांना. गुड नाईट. शुभरात्री. तुम्हाला झालंय तर लागलं ना हो तिला गाडी. त्यांच्याकडून थोडीशी तिच्या पायावर गाडी गेली. गाडी खाली बसलेली ना ते दुखतंय व काय करायचं. माणसासारखंच कुत्र्यांचं म्हणजे प्राणी हा माणसासारखाच व त्याला पण दुखत असणार. आपल्याला थोडं काटा मोडा तर किती दुखतं. बस त्यांची सहनशक्ती सहन करायची असते. पण असं आपल्या दारात आहे मुखचित्राबाई म्हणल्यावर त्यांना बघितलं पाहिजे. आपण पाळलंय म्हणल्यावर त्यांचं संगोपन पण नीट केलं पाहिजे. असो तर बाय सगळ्यांना. शुभरात्री.